नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये त्याच पद्धतीनं हरीश लातूरकर या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत उन्हाळी वर्ग क्लास नंबर 14 क्रमसंख्या भाग 3. ओके, चला आजचा पहिला प्रश्न क्रमांक किती चालू आहे? 27वा. 27वा प्रश्न क्रमांक चालू आहे. भाग 2 मध्ये 27 प्रश्न झालेले आहेत. 27 प्रश्न झालेले आहेत. 6, 7, 13, 20, 33, 53 क्वेश्चन आहे. पर्याय येतोय. पहिला पर्याय 86, दुसरा पर्याय 73, तिसरा 68, चौथा 75. सोपा प्रश्न आहे का? हा सांग. ऑप्शन क्रमांक 186. कसं? 13 13 अधिक 7 20. मग ओके, 13 अधिक 20. हा इकडे लक्ष द्या. 6 मध्ये 7 मिळवलं तर 13 ही समोरील संख्या येते. 13 मध्ये मागची संख्या 7 मिळवली की 20 येते. 20 मधील मागची संख्या 13 मिळवली की 33 येतं. त्याच पद्धतीनं 33 मध्ये मागची संख्या 20 मिळवली की 53 येतं. ओके, 53 मध्ये मागची संख्या 33 मिळवा, उत्तर तुमचं येतं 3 3 6 5 3 8 86. पर्याय क्रमांक 1. काय करायचं? 6 मध्ये 7 मिळवलं 13 आले. 7 मध्ये 13 मिळवलं 20 आलं. 13 मध्ये 20 मिळवलं 33 आलं. 20 मध्ये 33 मिळवलं 53 आलं. 33 मध्ये 53 मिळवलं 86 उत्तर येतं. समजतंय? रिप्लाय द्या. हो सर. हो सर. ओके, हो सर. सगळं आपण करूया. अठ्ठावीसवा प्रश्न. 308, 523, 746, 11/117 क्वेश्चन मार्क 17/283. पर्याय पण देतो. पहिला पर्याय 13/165, दुसरा पर्याय 15/220, 15/220, तिसरा पर्याय 13/164, चौथा पर्याय 15/221, 15/221. चला सोडवा बरं. हा आदिनाथ सांग. 13/164. कसं रे? लॉजिक. जो पूर्ण अंश आहे ना त्या मूळ संख्या आहेत आणि व्हेरी त्यांचा गुड. वर्ग त्यांचा वर्ग वजा वर्ग वजा 3 वर्ग 4 वर्ग 5. ठीक आहे, ठीक आहे, तुझा आवाज क्लिअर येत नाहीये. अंश स्थानिक संख्या आहेत ह्या 3, 5, 7, 8 क्रमाने बहुसंख्या आहेत. 11 क्रमाने बहुसंख्या कोणती रे? 13. ओके, एक कर. खालचं काय लॉजिक आहे? 8, 23. बघ 8 म्हणजे काय रे? तर 3चा वर्ग वजा 1. 8 म्हणजे 23 म्हणजे काय रे? 5चा वर्ग वजा 2. 46 म्हणजे काय रे? 7चा वर्ग वजा 3. 117 म्हणजे काय? 8चा वर्ग नाही, 8चा नाही सॉरी, 11चा वर्ग म्हणजे अंशस्थानिक संख्या आहे ना त्या संख्येचा वर्ग. 11चा वर्ग वजा 4 म्हणजे काय येईल? म्हणजे 13चा वर्ग वजा 5. 13चा वर्ग 169 वजा 5 164. अंशस्थानी 13 यायला पाहिजे, छेदस्थानी 164 यायला पाहिजे. सर्वांना समजले का रे? हे समजलं नसेल तर विचारा, मी परत सांगतो. सर अजून एक लॉजिक. हो सर समजले. हो सर समजलं. ओके, ठीक हो आहे. सर. अजून एक लॉजिक लागते. हा सांगा. सर 3/8. 3चा वर्ग 9 वजा 1 8. 5चा घन 25 वजा 2 23.
सातचा घन 49 वजा 3 47. आपण पण तेच 11चा वर्ग वर्ग तेच लावले ना, हा सर. तेच लॉजिक लिहिले ना आपण पण. ओके, ठीक आहे, आपण जाऊ पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेऊया. अपूर्णांकच आहे. प्रश्न क्रमांक 29. 3/5, 3/5, 8/17, 25/49, क्वेश्चन मार्क 223/445. पर्याय देतो. 74/149. दुसरा पर्याय आहे 76/153. तिसरा पर्याय आहे 74/147. चौथा पर्याय आहे 75/149. चला, हा स्वराज खाणे. सर 3 दुणे 6 वजा 1 8 8 दुणे 16 अधिक 1 ओके, राईट. हा, 25 दुणे 50 वजा 1 आणि व्हेरी गुड. आता समजा 223 दुने 244 444 बर, अधिक 1 बरोबर 445. अंश कसा घ्यायचा, अंश? हा, बवी सांगतो. हा, सांग सांग पटकन. व्हेरी गुड, बरोबर आहे. छेदाची आणि अंशाची जर बेरीज केली तर पुढचा अंश मिळतो. ठीक आहे, बघा स्टेप बाय स्टेप बघूया. 3/5. ठीक, 3+5 अंशाला, आणि छेदामध्ये काय आहे, छेदामध्ये 3ची दुप्पट, 3 दुनी 6 वजा 1 बरोबर 5. हे छेदातलं 5 आलं. हा, सॉरी, असं नाही लिहिता येईल मला. आणि आपण छेद छेद करूया, छेद मग अंश करूया. ठीक आहे, बघा, आधी अंश करूया, आधी अंश करूया. 3+5 8, हे 8 आलं. 8+17 बरोबर 25, हे 25 आलं. ओके, 25+17 तर बेरीज 7×5 12, 2 4 1 2 1 3 1 4 42. 42 काय आला? नाही घेऊ. 8+17 25, 25+17 25, 45 होणार. बरोबर आहे, 45 होणार आहे. 25 बेरीज करूया. बेरीज 74. हा अंश मिळाला, अंश अंश मिळाला. छेद कसं बघायचं, छेद छेद बघा. पहिली संख्या आहे 3, 3ची दुप्पट 2×3 वजा 1 बरोबर 5. पहिला छेद मिळाला. दुसरा छेद 8, 8ची दुप्पट 8×2 = 16 वजा 1 17. तिसरा छेद 25, 25ची दुप्पट 2×25 वजा 1 49. पुढे पुढलं छेद काय आहे, पुढला अंश काय आहे, 74 आहे. पुढला अंश 74, 74×2 वजा 1. 74ची दुप्पट 42 8, 42 14 वजा 1 147. अंशाला 74, छेदाला 147. ओके, समजतंय? तर अजून एक लॉजिक आहे. हो सर. सांगा आता, लॉजिक आहे. माईक म्यूट ठेवा दुसऱ्यांनी. गणेश लकडे माईक सर, म्यूट अजून तुझा. सांग की आता. 3 × 2 6 वजा 1
खाली छेदात 5 आले. तेच लिहिले की मी 3 × 2 + 1 तेच लिहिले ना मी पण. तर पण ती दोन्हीच येते ना तसं. 3ची हा दुप्पट 6 वजा 1. 8ची दुप्पट अधिक 1. 25ची दुप्पट वजा 1. तसं. अरे अधिक 1 पाहिजे, मी वजा लिहिलं ना इथं, बरोबर आहे. इथं अधिक 1 पाहिजे, 8 × 2 = 16 अधिक 1 तुम्ही बोलला नाही मला आम्ही चुकी दिल्यावर. हा मग इथं अधिक 1 पाहिजे. एकदा वजा 1 आहे, एकदा अधिक 1 आहे, एकदा वजा 1 आहे, एकदा अधिक 1 आहे, म्हणून 148 अधिक 1 म्हणजे उत्तर येणार 149 येणार मग. 149. तर अजून एक लॉजिक आहे. हेच लॉजिक आहे. आता दुसरं अजून एक लॉजिक जे काही नाही, हेच लॉजिक असणार आहे. तर तुम्ही वेगळ्या शब्दात सांगताय फक्त. बरं सांगा तुमचं काय लॉजिक आहे, सांगा. हा सर 3च्या मागील संख्या म्हणजे 3च्या मागची 2. 3 आणि 2 बरोबर छेदात 5 येते. आणि 8च्या पुढची संख्या 9. 9 आणि 8 17. मग 23 25च्या मागची संख्या 24. त्यात प्लस ओके केलं की ओके खाली ओके, चालेल 49 येते. चालेल. हा चालेल, ते पण चालेल. हे सोपं पडतं, सगळं सोपं. ओके, हे सगळं सोपं पडतं, हे आपण लिहिले ते. चालतंय. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. क्रमांक 0, 4, 18, 48, 100 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 150, दुसरा पर्याय 125, तिसरा पर्याय 180, चौथा पर्याय 170. चला ओके. आता वर्गसंख्या शून्य आली की मला काय म्हणायचं, वर्गसंख्या किंवा घनसंख्येच्या जवळची संख्या शून्य आली की लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा समृद्ध सांग. समृद्ध. n घन वजा n वर्ग. n घन वजा n वर्ग. n वर्ग. ठीक आहे. लॉजिक सांगितले n घन वजा n वर्ग. याचा नंबर चार्ट पण मी लिहून दिलाय. दिलाय का बघा नंबर चार्ट मध्ये क्रमांक संख्या असते. ठीक आहे. हा बघा पहिल्यांदा 1चा घन वजा 1चा वर्ग बरोबर काय 1 वजा 1 बरोबर 0. 2चा घन वजा 2चा वर्ग 8 वजा 4 बरोबर 4. 3चा घन वजा 3चा वर्ग 27 वजा 9 बरोबर 18. 4चा घन वजा 4चा वर्ग 64 वजा 16 बरोबर 48. आणि त्याच पद्धतीनं 5चा घन वजा 5चा वर्ग 125 वजा 25 बरोबर 100. 6चा घन वजा 6चा वर्ग. 6चा वर्ग किती आहे 216. 6चा वर्ग किती आहे 36. वजाबाकी करा. 6 मधून 6 गेले 0. 21 मधून 3 गेले 18. 180 येतं. ओके समजतंय. समजते सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. हो सर. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. तुम्हाला पण सर. ओके. तुम्हाला पण. पुढचा प्रश्न जाऊया आपण. पुढचा प्रश्न स्क्रीनवर घेऊया. आठ 18 32 50 72 क्वेश्चन मार्क. पहिला प्रश्न 96. दुसरा प्रश्न 98. तिसरा प्रश्न 100. चौथा प्रश्न 102. सोपा प्रश्न आहे, सोपं आहे, आलं पाहिजे सगळ्यांना.
आता नंबर 4 बघू नका, पाठ करून ठेवा सांगितले नंबर 4 मी पाठ करून. आरुष सांग. सर 98 उत्तर येते. बर, लॉजिक काय? 2चा वर्ग दुप्पट, 4 दुनी 8. 3च्या वर्गाची दुप्पट, 4च्या वर्गाची दुप्पट, 5च्या वर्गाची दुप्पट, 6च्या वर्गाची दुप्पट. पुढे काय येणार सांगा? 7च्या वर्गाची दुप्पट, 7चा वर्ग 49 गुणिले 49. 2 किती येतं? 198. सोपं काय अवघड आहे? सर नंबर 4 पाठ करून ठेवा, राहुल पाच लॉजिक आहे. व्हिडिओ ऑन ठेवा. गणेश लकडे सांगितले, कळत ना का एकदा? पारमुळे गणेश लकडे सर व्हिडिओ ऑन अजून एक करा. लॉजिक आहे. सर अजून एक लॉजिक आहे. पुन्हा आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 31, राईट. 32. 2, 12, 36, 80, 150 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 240, दुसरा 250, तिसरा 216, चौथा 252. तर सोडवा. हा तर पुढे. सर n घन अधिक n वर्ग. व्हेरी गुड. n घन अधिक n वर्ग आहे लॉजिक. n घन अधिक n वर्ग लागतोय. मग 2 किती उत्तर येणार रे? 1चा घन अधिक 1चा वर्ग 2. 12 काय येते? 1चा घन अधिक 1चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2. 12 कसे येणार? 2चा घन अधिक 2चा वर्ग 8 अधिक 4 बरोबर 12. 3चा घन अधिक 3चा वर्ग 27 अधिक 9 बरोबर 36. 4चा घन अधिक 4चा वर्ग 64 अधिक 16 बरोबर 80. 5चा घन अधिक 5चा वर्ग 125 अधिक 5 बरोबर 150. 6चा घन अधिक 6चा वर्ग 6चा घन 216, 6चा वर्ग 36 यांची बेरीज 6 6 12 2 हातच्याला 1 3 1 4 1 5 2 252. पर्याय मग 4. कळतंय? हो सर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 33. सहा 8 10 14 18 26 34 क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क. पर्याय देतोय 52. 2 पर्याय आहेत, 2च प्रश्न शोधायचे. 52 आणि 68. दुसरा पर्याय आहे 54 आणि 70. दुसरा पर्याय आहे 50 आणि 66. चौथा पर्याय आहे 48 आणि 64.
चला दुहेरी संख्या बघा दुहेरी दुहेरी संख्या बघा बघा दुहेरी. हा प्रज्वल चांडे सांग. 6 गुणिले 2 - 2 बरं एक सोडून एक संख्या सोडून दुसरी संख्या येते 10. बरं. बघा 6, 10, 18, 34 मग हे प्रश्न सांगितलं. 8, 14, 26 हे प्रश्न. आपल्याला 8 सोडूया पहिल्या प्रश्न सोडूया. 8 8ची दुप्पट 14 कसं मिळते. 8 दुप्पट 8 दोन्ही 16. 16 वरून वजा 2 केलं तर 14 मिळतं. ओके 14 14 दोन्ही 28. 28 वरून वजा 2 केलं की तुम्हाला 26 मिळतं. 26 दोन्ही 52. 52 वरून वजा 2 केलं काय मिळतं 50. तर एक संख्या मिळाली 50 बी. ओके दुसरी संख्या बघूया. दुसरा प्रश्नचिन्ह 6 6 दुप्पट 6 दोन्ही 12 वजा 2 10. 10 10 दोन्ही 20 वजा 2 18 घेता ना तुम्ही ऑनलाईन चित्र लिहून घेताय ना. 18 गुणिले 2 36 वजा 2 34. 34 गुणिले 2 सांगा काय ते बेचोक 8 बेत्रिक 6 68 वजा 2 66. दुसऱ्या प्रश्नाची संख्या काय येते 66 येते 66. सर अजून एक लॉजिक आहे. हा सांगा. 6 × 8 8 × 2 10 3 4 14 14 + 4 18 18 + 18 + 8 8 24 24 + 16 24 16 26 अधिक 8 34. हा चालतंय चालतंय. हा इकडे बघा अजून एक तर लागतो म्हणजे काय 4चा फरक आहे 4चा फरक आहे सॉरी 2चा 2चा फरक आहे 2चा फरक आहे 4चा फरक आहे 4चा फरक आहे 8चा फरक आहे 8चा फरक आहे. इथं काय पाहिजे मग 16चा फरक पाहिजे 16चा फरक पाहिजे. हे पण लॉजिक चालू. ओके समजतंय. आज समजतंय का. हा हो सर. हो सर. प्रश्न क्रमांक वेद 34 34. दोन 16 सोपा आहे बघा प्रश्न हा. 2 16 54 128 250 432 क्वेश्चन. पहिला पर्याय 686 दुसरा 648 तिसरा 722 चौथा 654. तर सोडवा. हा गणेश लकडे सांग. गणेश लकडे. n घन अधिक n जनगणना विज्ञान नाही. 2n घन 2 गुणिले n घन 1चा घन गुणिले 2 1 गुणिले 2 1 2 बरोबर 2 2चा घन गुणिले 2 8 गुणिले 2 बरोबर 16 3चा घन गुणिले 2 27 गुणिले 2 बरोबर 54 4चा घन गुणिले 2 64 गुणिले 2 बरोबर 128 5चा घन गुणिले 2 125 गुणिले 2 बरोबर 250 6चा घन गुणिले 2 216
गुणिले 2 बरोबर 432. 7चा घन गुणिले 2 343 गुणिले 2 बेत्रिके 6 बेचूक 8 बेत्रिके 6 686 तुमचं उत्तर आहे. कळते लॉजिक? हो सर. हो मेरे हो अटेंडन्स सर. गेली. मला हो, समोर सर, घेतो. attendance दाखवू शाळेत होमवर्क. हो, अक्षरा व्हिडिओ का बंद आहे आज? ओके पुढे आपण जाऊया. अक्षरा व्हिडिओ ऑन ठेव ना. पुढल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 35. 4 गुणिले 3 5 14 55 क्वेश्चन मार्क. पहिला पर्याय 164. दुसरा पर्याय 274. तिसरा पर्याय 69. चौथा पर्याय 221. हा मुग्धा सांग. मुग्धा सांग उत्तर. रिझाईन केलंय. कोण सांगते उत्तराचं? हिंट देऊ हिंट तुम्हाला? बरं मी सांगतो. 4 4 1 4 वजा 1 3. सर तुम्ही 4 म्हणून घेतलं इथून घेतलं. कळते? ओके त्या पद्धतीनं 3 1 3 3 दोन्ही 6 वजा 1 5 5 त्रिक 15 वजा 1 14 14 त्रिक 42 14 14 त्रिक 42 काय चुकते का रे? सर 14 चोक येणार ना? 14 चोक येणार 4 ना? येणार रे 4 येणार. हा मी 3 लिहिले बरोबर आहे. मला काय चुकते? हा 14 चोक 56 वजा 1 55. त्या पद्धतीनं 55 गुणिले 5 वजा 1 5 5 25 4 2 5 5 25 2 27 275 वजा 1 214. अवघड वाटलं का रे हे उदाहरण? हे उदाहरण अवघड वाटलं का? अरे हो नाही सांगा. हो सर. ओके तर अजून एक प्रश्न आहे. तो प्रश्न आपले सगळे प्रकार संपतात. नंतर लक्ष केलं द्या. क्रमसंख्या हा घटक जास्त काय घेतला? बरेच प्रश्न आपण घेतले 3 भागात घेतले. मागच्या घटक सुद्धा आपण 3 भागात घेतलेले आहेत. क्लास 14वा आहे का 15वा मला माहित नाही, पण काल 14वा झाला वाटतं. 15वा क्लास आहे आपला हा. ठीक क्लास नंबर 15 आहे उन्हाळ्या वर्गातला. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील एक 2-3 दिवस सुट्ट्या आहेत. 2-3 दिवस सुट्ट्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिले जाणार आहेत. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असेल, आपला क्लास होणार नाही. ओके त्या दिवशी तुम्हाला युट्यूबला रेकॉर्डिंग व्हिडिओ दिला जाईल. तो रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहायचा आहे. क्रमसंख्या या घटकाचीच मी रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे. म्हणजे हा घटक कम्प्लीट होतो आपला. पुढचा घटक सांगतो मी पुढं. संख्या संपल्या तर समसंबंध वर्गीकरण प्रश्न होतो. हे घ्या. आकृतीतील संख्या ओळखणे, चौकटीतील संख्या ओळखणे. ओके संख्याच घेऊया. चौकटीत पुढचा घटक आपण घेणार आहोत चौकटीतील संख्या ओळखणे. म्हणजे वर्तुळ देतात, चौकोन देतात, त्याचे भाग पाडतात आणि त्यामध्ये क्वेश्चन मार्क देतात. तो संख्या तो घटक घेऊन टाकूया.
कारण बऱ्यापैकी लॉजिक डेव्हलप झालेली आहे संख्यांचे, तोच कम्प्लीट करून टाकूया. ओके, चालेल. अरे हो नाही. हो सर. हो सर. चला पुढला प्रश्न 36वा प्रश्न. होळी पेटवली का नाही? अरे होळी पेटवली का नाही रे? हो सर. सर पेटवायचे आता. पेटवायची आहे. आमची पेटवणी सुरू झाली बघा पुढे. 5, 12, 25, 44, 69. क्वेश्चन मार्क. पहिला प्रश्न 90. लाईट कमी जास्त होते का रे? लाईट जायची शक्यता बरं का, लाईट कमी जास्त होते, लाईट जाऊ शकते. पहिला प्रश्न 90, दुसरा पर्याय 156, तिसरा 110, चौथा 100. तर सुरुवात फरक करा, फरक. छान, आता आले उत्तर सांगा सर्व. 100 उत्तर आहे सर. उत्तर 100 आहे, बरोबर आहे. हा, 6चा फरक आहे संख्यांमध्ये. हा. 5 आणि 12 मध्ये फरक आहे 7चा. 7चा 12 आणि 25 मध्ये फरक कितीचा आहे? 13चा फरक आहे. 13 25 आणि आणि त्या 44 फरक दोन्हीत कितीचा फरक आहे? 25 आणि 44, 19चा फरक आहे. 44, 19 मध्ये फरक कितीचा आहे? 25चा फरक आहे. ओके, फरकातला फरक करा. 6चा फरक आहे बघा, 7 आणि 13 मध्ये आहे का? 7 आणि 13 मध्ये 6चा फरक आहे. 13 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 19 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. मग पुढे कितीचा फरक आहे? फरकातल्या फरकात किती फरक असणार आहे? 6चा असणार आहे. 25 प्लस 6 31, आणि 69 मध्ये 31 मिळवा. 69 प्लस 31, 9 1 10, हाताला 1, 6 1 7 आणि 3 10, 100. 100 उत्तर येणार आहे. समजतं का सगळ्यांना? सांगा मला. हो सर. ओके, फरकातला फरक काढला, सगळ्यांचा फरक काढला, फरकातला फरक काढला, फरकातला फरक 6 आला. मग इथं इथं परत 6 ऍड केले, 25 मध्ये 6 मिळवले 31 आले, आणि 69 मध्ये 31 मिळवले 100 आले. ओके, समजतं सगळ्यांना? हो सर. व्हिडिओ बंद करून बसणारे मित्रमंडळ, ऑन ठेवा, व्हिडिओ बंद करून तयार घ्यायचा. आरुष, चला पुढच्या प्रश्नाला बंद करूया. आजही आपण 40 मिनिटं क्लास घेतोय बरं का. आज सुद्धा आपला क्लास 40 मिनिटं असणार आहे. ओके, 3 मिनिट राहील शेवटचे. अचानक मीटिंग एंड होईल 40 मिनिटं संपल्यानंतर ऑटोमॅटिकली. ओके, हा. आणि मग सोमवारपासून ज्यावेळेस मग आपण कालावधी वाढवूया. ओके, हा, 1 तास नाही, 50 मिनिटं करूया. 50 मिनिट, 55 मिनिट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21. प्रश्न पर्याय. सोपा प्रश्न आहे. 31, हा छान बस. 29, तिसरा पर्याय 32,
34 सांगितलं ते उत्तर. पहिलेच उत्तर तू सांगितलं. स्वराज खाडे. हा, सर म्हणजे पहिल्या दोन संख्येची बेरीज तिसरी संख्या आहे. व्हेरी म्हणजे गुड. 1 अधिक 1 2 1 2 अधिक अधिक 1 बरोबर 2, 1 अधिक 2 बरोबर 3, 2 अधिक 3 बरोबर 5, 3 अधिक 5 बरोबर 8, 8 अधिक 5 बरोबर 13, 13 अधिक 8 बरोबर 21, 21 अधिक 13 बरोबर 34. 34. तर पर्याय 4. ओके, चला. तर आता सगळ्यांनी क्रमसंख्येची टेस्ट सिरीज सोडवायची आहे. ओके, वर्गीय संख्येची टेस्ट सिरीज तुम्ही सोडवली आहे. क्रमसंख्येची टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सिरीज बाय करा. टेस्ट सिरीज अजून बाय केली नसेल तर एमजीओडीच्या मला नुसार टेस्ट सिरीज बाय करायचं आहे. ओके, एनएफसी आहे आणि स्कॉलरशिपची आहे. ओके, टेस्ट सिरीज सोडवा. चालेल. हा काही शंका आहे, काही प्रश्न विचारा. 1 मिनिट वेळ आहे आपली झूम मीटिंग संपण्यासाठी अजून. ओके, 1.5 मिनिटाचा वेळ आहे शिल्लक. हा काही विचारायचं असेल तर विचारा. अजून तुमची 7वीची एक्झाम अजून नाही झाली. 7वीची एक्झाम ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस तुम्हाला ब्रेक देऊया आपण. ओके. हो सर. हा काही प्रश्न विचारायचे विचारा ना. संवाद होऊ द्या आपला. 1 मिनिट वेळ आहे अजून आपल्याकडे. काय काय म्हणतो तुमचा अभ्यास? अभ्यास चालू आहे ना? पुन्हा वर्ग आवडतो तुम्हाला? हो सर. ओके. जे इतर स्कूलमधले विद्यार्थी आहेत, इतर शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यांच्या शाळेच्या वर्गमित्रांना सुद्धा सांगा उन्हाळी वर्ग जॉईन करायला वगैरे वगैरे. आपण युट्यूबला व्हिडिओ टाकत नाहीये. कालचा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकला नाहीये. ऍपमध्ये देईन मी. आजचा व्हिडिओ पण ऍपमध्ये येईल. त्यांचा पुढे त्याला ऍपमध्ये पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. हा, तर उन्हाळी वर्ग जॉईन करण्यासाठी सांगा. उन्हाळी वर्ग सर्वात तुमच्या मित्रांसोबत जॉईन करा. आणि टेस्ट सिरीज एमजीओडी बॉईज यांनी सुद्धा टेस्ट सिरीज काय करा, बाय करा. बेस्ट टेस्ट सिरीज चालू आहे. स्कॉलरशिप टेस्ट सिरीज दररोज नवीन टेस्ट स्कॉलरशिप ऍड होत आहेत. आज इंग्लिशच्या भरपूर टेस्ट मी ऍड शिष्यवृत्तीच्या टेस्ट सिरीज मध्ये. ठीक आहे. शिष्यवृत्ती टेस्ट सिरीजचं काम चालू आहे. ती बनवण्यात सध्या चालू आहे. ओके, एनएफसी टेस्ट सिरीज बनलेली आहे. रेडी आहे सर्व. तर होईल सर्व काम व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर मीटिंग कोणत्याही